श्री स्वामी समर्थ मंडळी, मी अपेक्षा स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर बरेच दिवस झाले माझ्या मशीनवर एक बॅग पडली होती आणि त्याच्यामध्ये हा व्हाईट कलरचा कपडा पडला होता। तर झालं असं की एका कस्टमरचा मी हा व्हाईट ड्रेस शिवून दिला होता आणि त्यातनं कपडा उरलेला होता। तर बरेच दिवस झाले मी मशीनवर ठेवला होता। आता मी सहजासहजी कोणताच कपडा फेकून देत नाही। तुम्ही पण शिवत असाल तर तुम्ही सुद्धा फेकून देत जाऊ नका। तर मी अगोदर बघते की त्याचं काय होतंय का आणि त्यानंतर मी कपडा फेकून देते। तर हा कपडा बराच होता उरलेला आणि त्याच्यासोबत अस्तर सुद्धा उरलेलं होतं, कारण अस्तर हे मी माझ्याकडून आणलं होतं तर थोडं जास्तच घेऊन आले होते। तर म्हणलं चला याचं काय होते का बघूया। तर इथे मी माझ्या मुलीचा ड्रेस बनवत आहे। तर मी अगोदर हे वरचं कट करून घेतलं, जसं की ब्लाऊज शिवताच्या वरचं कट करून घेतलं, दोन्ही सेम कलरचं। जर तिची उंची 9 आहे तर 9चं मी कट करून घेतलं आणि खालचं हे अस्तरसाठी काही पुरेसं नव्हतं, पण कमी होतं, पण ठीक आहे अस्तर थोडं कमी असेल तरी चालतंय। तर हे मी अस्तरसाठी घेऱ्यासाठी हे कट करून घेतलं आणि जो साडीचा कपडा होता ते सुद्धा याच्या मापाचाच कट करून घेतला। तुम्ही बघू शकता या प्रकारे। तर याचे काटे जोडावं लागणार होते, कारण मी फक्त व्हाईट वेगळा करून घेतला होता, कारण हा उरलेला कपडा होता, थोडीशी तडजोड करावं लागते तेव्हा ड्रेस बनतो। तर अगोदर गळा वगैरे शिवून घेतल्यानंतर पाठीमागच्या गळ्याला मी नॉट बांधण्यासाठी थोडंसं ठेवलं होतं, जसं की आपण चेनला ठेवतो त्याप्रमाणे, आणि पानाकाळाचा इथे गळा बनवला होता। कटू करून घेतला आणि कट वगैरे लावून मी हा व्यवस्थितपणे। आता मी नेहमीच ड्रेस शिवते दियाला, तर मी कधी माप वगैरे घेत नाही। जेव्हा पण ड्रेस शिवते तर थोडंसं मार्जिंगच ठेवते, मोठाच ठेवते, म्हणजे जेणेकरून जसं जसं ती मोठी होत जाईल तर मी ते उसवेल आणि तिला बरोबर येऊन जाईल। तर प्रत्येक वेळेस मी ड्रेसमध्ये अशी मार्जिंग ठेवते मोठी। तर असं पलटून घेतल्यानंतर एकदम तुम्ही बघू शकता कसं फिनिशिंगमध्ये आलं होतं। आता जे खालचा घेरा होता त्याला व्यवस्थितपणे त्याचे काठ लावावे लागणार होते आणि काठाच्या वरी पण मी थोडीशी डिझाईन लावली होती। तर हे झाल्यानंतर मी ते सुद्धा कट करून घेतलं। आता तुम्हाला ते लागलीच दाखवू शकत नव्हते, कारण याने वेळ लागणार होता। मला बराच वेळ लागला तसं शिवायला, एडिटिंग केल्यानंतर कमी वेळ दिसतो। तर ह्याला मी अगोदर कोणत्या ड्रेसला तुम्ही पण शिवत असाल तर आधी वरतून शिलाई मारायची, म्हणजे फोल्ड केल्यानंतर ते आतमध्ये जाते। आता साडीचा कपडा होता तर याचे धागे निघतात, म्हणून मी अगोदर याला वरतून शिलाई मारून घेतली आणि नंतर पलटून घेतल्यानंतर मधल्या साईडनं सुद्धा शिलाई मारून घेतली। तर आता जसं ड्रेस शिवला पूर्ण तर त्याला सुद्धा अगोदर तसंच करून घ्यायचं, आधी वरतून शिलाई मारून घ्यायची आणि पलटल्यानंतर मधल्या साईडनं पण शिलाई मारून घ्यायची, म्हणजे अल्टर केल्यासारखं होतं, सगळी शिलाईमध्ये जाते आणि धागे निघायचं पण टेन्शन राहत नाही। तर इथं मी अस्तरला जो कपडा होता साडीचा तो जोडून घेतला। तर इथं अस्तर छोटा आणि साडीचा कपडा जास्त होता, तर मी अगोदर अस्तरलाच प्लेट मारून घेतल्या आणि त्याच्यानंतर अस्तरच्या आणि साडीचा दोन्ही प्लेट ह्या ड्रेसला लावून घेतल्या। आणि हे बघा इकडे बघू शकता दिवला बेल्ट आणि ड्रेस सगळं रेडी होतं। ही मधल्या साईडला मी लेस लावली होती आणि खालच्या साईडला मोठी लेस होती। त्याच्यानंतर दिवला येते का बघायला लागले होते, तर तुम्ही बघू शकता दिव कशी घालू देते, तिला पण नवीन ड्रेस ट्राय करायला आवडतात। तर मागच्या साईडला नॉट लावली होती आणि हा ड्रेस तसा मोठा होता, तिच्या मापाचा पेक्षा जास्त मोठा, कारण मी तिचं माप कधीच घेत नाही आणि थोडा मोठा असला तर चालते, कारण मोठा असला कधी पण घालू शकते। तर हा ड्रेस चांगला मोठा शिवला होता। तर नॉट जेव्हा बांधल्यानंतर हा तरीसुद्धा मोठं दिसत होतं। त्याच्यानंतर मी काय केलं, जे आपण बेल्ट लावला आहे त्याला डबल फोल्ड केलं, म्हणजे ताकी ते आत्ता तिच्या मापात बसाल पण नंतर तिला येऊ शकते म्हणून। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर ड्रेस होता। आता जे समोरच्या साईडला जी ही लेस आहे ती मी डबल लावली होती, कारण डिझाईन दिसावी म्हणून। तर वरचा जो कपडा आहे तो पदराच्या साईडचा कपडा होता आणि खालचा प्लेन होता। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हा ड्रेस दिसत आहे। तर दिवला ड्रेस घालायला खूप आवडते नवीन, तर ती घातल्यानंतर लागली पळायला। बघू शकता तुम्ही कसे पळत आहे, एकदम मस्त दिसत होता ड्रेस। तुम्ही सुद्धा तुमच्याकडं सिलाई करत असाल किंवा कपडे उरलेले असेल तर फेकून द्यायच्या अगोदर त्याचं एकदा ट्राय करत जा काही होतंय का, आणि त्याच्यानंतरच फेकून देत जा। चलो बाय।